नमस्कार मित्रांनो, मी अनमोल। आज आपण जात आहोत पहिले कालिंगा माता मंदिरामध्ये, नंतर श्री क्षेत्र तरसोद श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये। तर पहिली आपण ब्लॉगची सुरुवात करूया कालिंगा माता मंदिराकडे पासून। चला दर्शन घेऊ, नंतरच पुढे जाऊ। तर आम्हाला रस्त्यामध्येच एक मारुती रायाचं मंदिर पण लागलं आणि आम्ही गाडीवरूनच त्या मारुती रायाच्या मंदिराचं दर्शन पण घेतलं। जय श्रीराम, जय श्री हनुमान। तर मित्रांनो, आता आपण आलेले आहे श्री कालिंगा मातेच्या मंदिराजवळ आणि इथं खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे कालिंगा मातेचं। सर्व कालिंगा मातेच्या भक्तांचं पण मनोकामना पूर्ण होतात आणि इथं मोठे मोठे भंडारे होतात। नवरात्रामध्ये खूप मोठी गर्दी असते मंदिरामध्ये आणि दर्शन घेतलं आम्ही। आणि इथं महादेवाचं पण मंदिर होतं, पिंड पण होती तिथं आणि नंदी महाराज पण होते तिथं। दर्शन घेऊ, नंतरच आपण कालिंगा माता। ओम नमः शिवाय। आता आपण कालिंगा मातेचं दर्शन पण घेतलेलं आहे। आता आम्ही प्रदक्षिणा मारतोय आणि मला काय दिसलं की तिथं एक सुंदर अशी एक पेंटिंग होती महादेवाची आणि कालिंगा मातेची। एकदम सुंदर अशी पेंटिंग होती, कोणीतरी फ्रेम करून लावलेली होती मस्त। कोणीतरी मस्त पेंटिंग करून आणलेली होती ती बघा। आणि कालिंगा माता बघा। आणि प्रदक्षिणा मारतानाच मला देवीच्या समोर एक कासवाची मूर्ती आणि सिंहाची मूर्ती, कालिंगा माताची सिंहाची मूर्ती पण होती तिथं। आणि मी त्यांच्या पाया पडल्या आणि नंतरच आता आपण जात आहोत श्री क्षेत्र सिद्धिविनायक मंदिर तरसोदच्या दिशेने। चला मग जाऊया आपण। कालिंगा माता मंदिरापासून ते भुसावळ हायवे लागतो, 7 किलोमीटर अंतरावरती आहे ते मंदिर, सिद्धिविनायक मंदिर तरसोदचं। तर आपण आता पूर्ण भुसावळ हायवेने जात आहोत। चला मग। तर माझी आवडती खायची वस्तू
केळीचे चिप्स. मी पप्पांना सांगितलं की मला केळीचे चिप्स मला खायचे, तर मला घेऊन द्या. तर पप्पा म्हणे थांबवली गाडी पप्पांनी, नंतर केळीची चिप्स घेतली. तर मी म्हटलं केळीची चिप्स आपण सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये खाऊ. चला घेतली आम्ही केळीची चिप्स. खेडी पेट्रोल पंपाच्या पुढे माझ्या पप्पांच्या मित्राची हॉटेल आहे. श्री बालाजी नाव आहे हॉटेलचं. तर पप्पा म्हणे ही आहे माझ्या मित्राची हॉटेल. तर इकडनंच मी भरीत आणि पुरी हे आणलेलं होतं. तर एकच नंबर भरीत आणि पुरी, आणि तिथंच पुरणपोळी आणि खीर भेटते. टीव्ही टावरच्या जवळच एक स्वामीनारायणचं मंदिर बांधत आहे, आणि त्याच्या जवळच म्हणजे बाजू साईडलाच एक मारुतीरायाची पण मूर्ती बांधत आहे. एकदम उंच अशी मूर्ती बजरंगबलीची. तर मस्त मोठी अशी मारुतीरायाची मूर्ती बनत आहे. त्याचं पण आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. थोड्याच अंतरावर आपल्याला तरसोद फाटा पण लागतो. तिथं आम्ही टर्न मारला, आणि तिथं ग्रामीण भाग आहे पूर्ण, आणि शेती, बैलगाड्या असं म्हणजे तिथं आम्ही सकाळी 8 वाजता निघालो होतो, पण तरी पण आम्हाला ऊन इतकं जोराचं तापायला लागलं की नुसतं ऊन असं कानावरती झळझळायला लागलं. ऊन अशा वाफा खूप जोराच्या येत होत्या कानावर. तर ते शेतकरी किती मेहनत करतात, आणि आहे आपलं मंदिर. आता आपण आलेलो आहोत श्री सिद्धिविनायक तरसोद मंदिर. तर आता आपण गाडी लावू, नंतर आपण दर्शन घेऊ. चला. तर चला आता आपण करूया दर्शन. आणि या ठिकाणी तर माझीच मजा उडाली, कारण की देव घंटा माझ्याकडून वाजवलाच जात नव्हता, आणि या ठिकाणी माझ्या भाऊने माझी मदत केली. आणि या ठिकाणी बघा, आणि नंदी आणि मोषक राज या ठिकाणी सोबत होते. आणि त्या मंदिरामध्ये पण महादेवाची पिंड आणि सिद्धिविनायकाची मूर्ती पण होती. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हे बघा, छान अशी मूर्ती होती तिथं सिद्धिविनायकाची. आणि श्री गणेशाय नमः. आणि त्या ठिकाणी अजून एक पिंड होती, हर हर महादेवांची पिंड. आणि आता आम्ही पाया पडत आहोत. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री गणेशाय नमः. चला आता आम्ही प्रदक्षिणा मारू. आणि या ठिकाणी सभागृह पण होतं छोटंसं. तिथं म्हणजे काही कार्यक्रम होतात गणपतीचे. मग आम्ही प्रदक्षिणा मारल्यात. इथं हॉल होता म्हणजे सभागृह.
आणि तिथं खूप मोठी अशी एक चिंचाचं झाड होतं आणि एक वटवृक्ष होतं, एकदम उंच अशी झाडं. आणि तिथं म्हणजे शांतता होती खूप आणि चिवचिवाट म्हणजे बसलेल्या पक्ष्यांची चिवचिवाट ऐकू येत होती. मस्त शांतता एकदम. हे बघ, आणि इथं आम्ही मजा पण केली, खूप मजा मस्ती. हे बघा, मी इथं प्रयत्न करत होता वटवृक्षाच्या फांदीवरती चढायचा, पण माझ्याकडून काही चढलंच जात नव्हतं, झुला घेतच जात नव्हता. आणि इथं आम्ही पेढा पण घेतला, पेढा प्रसाद गणपती बाप्पासाठी. छान अशी टेस्ट होती पेढ्याची पण. तर हे बघ इथं बाजूलाच एक मारुतीरायाचं पण मंदिर होतं छोटंसं. तिथं खूप प्रसन्नता होती खूप. आणि त्याच्याच बाजूला महादेवांची पिंड पण होती. तिथं म्हणजे असं शांततेमध्ये प्रसन्न वातावरणामध्ये एक पिंड होती मस्त, महादेवांची पिंड. आणि तिथं आम्ही पाया पडल्या, दर्शन घेतलं आणि एकच बोलले, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. ह्या ठिकाणी छोटंसं असं एकविराईचं पण मंदिर होतं. सुंदर असं छोटंसं मंदिर होतं एकविराईचं. आणि तिथं पण पाया पडल्या, दर्शन घेतलं आणि तिकडनं निघालो इथं. आणि तिथं एक म्हणजे राहण्याची पण व्यवस्था होती. तिथं म्हणजे गार्डन पटांगण असं म्हणजे एकदम खेळायची जागा होती तिथं. मस्त झाडं झुडपं हिरवंगार वातावरण होतं. आणि हे बघा, हे सभागृह आहे, कार्यालय आहे मंदिराचं. मंदिराच्या बाजूनेच एक बैलगाडी चालू होती, एकदम जोरात. आणि आम्ही जे केळीचे चिप्स आणले होते ना, ते आम्ही मस्तपैकी बसून सण खाल्ली. एकदम टेस्टी असे चिप्स होते ते. मंदिरामध्ये जे पण म्हणजे भक्त यायचे ते घंटा वाजवायचे ना, ते कानाला एकदम प्रसन्न वाटायचं, एकदम छान असं वाटायचं कानाला. तर चला मित्रांनो, आपलं आता दर्शन झालेलं आहे. आणि मला तेवढ्यातच मला एक रेल्वे दिसली. तुम्हाला दिसते का ती रेल्वे? छोटीशी एकदम दुरून, म्हणजे दुरून अशी चांगली दिसते बघा, केवढी मस्त दिसते ती जाताना. तर आता आपण जाऊया घरी. चला घराकडे जात असताना आम्हाला एक म्हणजे बकऱ्या दिसल्या आणि त्याच्यामधले 2 बकऱ्यांचे बच्चे पण मला खूप आवडले. ते बघा, म्हणजे त्या माणसाच्या हातामध्ये बघा कड्या बघा. तर मला एकच छान वाटतं की मला ब्लॉगच्या बहाण्याने पप्पा मला देवदर्शन करायला घेऊन जातात, फिरायला घेऊन जातात. आणि तुमच्याच ह्याच्याने माझं पण फिरणं होऊन जातं. लाईक करा, तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय, जय श्रीराम.